नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज 18 फेब्रुवारी आपण 20 प्रश्न पाहतो. दररोज सकाळी 6:30 वाजता आपला व्हिडिओ सुरू होतो. मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असा चालू घडामोडी. मित्रांनो, ठीक आहे, आपण सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न 18 फेब्रुवारी लक्षात ठेवा. कालचा प्रश्न होता मित्रांनो, आपण पाहूया. कालचं उत्तर होतं, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर उत्तर येते 201 पदके जिंकलेली आहेत. ठीक आहे, आपण सुरू करतोय आजचा पहिला प्रश्न. भारताने कोणत्या देशासोबत मिशन 500 सुरू केले आहे? तर लक्षात ठेवा, अमेरिका देशासोबत सुरू केलेलं आहे. ठीक आहे, भारत अमेरिका व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे त्याचं नाव काय पडलं? मिशन 500. अमेरिका भारताला F-35 लढाऊ विमान देणार आहे. नासा इस्रोच्या प्रयत्नाद्वारे पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात येणार आहे. निसार मिशनद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागावर बदलांचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. म्हणजे किती काम आहेत बघा, F-35 आणि आंतरराष्ट्रीय स्थानकावर इस्रोतर्फे पाठवणार निसार. एक लक्षात ठेवा. आणखी एक आहे, आवर जर्नी टुगेदर. हे पुस्तक डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना भेट दिले. या पुस्तक लक्षात ठेवा, आवर जर्नी टुगेदर हे पुस्तक डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नरेंद्रजी मोदी यांना भेट दिली. ठीक आहे, 2019 साली हाउडी मोदी, 2020 मध्ये नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाची छायाचित्र आहेत. 320 पानांचे पुस्तक आहे. या पुस्तकात असं आहे, 19 झालेल्या हाउडी मोदी आणि 2020 झालेल्या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाची छायाचित्रे आहेत. 320 पानांचे हे पुस्तक आहे. दुसरा प्रश्न, नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा किताब कोणत्या व्यक्तीस प्रदान करण्यात आलेला आहे? असा प्रश्न आहे. तर उत्तर एन चंद्रशेखरन यांना हा दिलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत एन चंद्रशेखर. ब्रिटिश राजेशाहीने परदेशी नागरिकांना दिलेल्या सर्वोच्च सन्मानापैकी एक आहे. आणि कोण दिला आहे पुरस्कार? लक्षात ठेवा, इंग्लंडने दिलाय. स्थापना कधी झाली? 1917 मध्ये झाली. लक्षात ठेवा, नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सुरुवात कधी झाली? 1917 मध्ये झाली. ठीक आहे, थोडासा एक पॉईंट 17चा अलम सांगतो. 1917च्या राष्ट्रीय काँग्रेसचे 33वे अधिवेशनाचे अध्यक्ष. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, 33वा अधिवेशन, फर्स्ट महिला अध्यक्ष झाले तर ब्रिटिश. लक्षात ठेवा. ठीक आहे, हा एक पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे. ठीक आहे, ओके. तिसरा प्रश्न, कोणत्या देशाने दक्षिण चीन समुद्रातील पहिल्या खोल पाण्याच्या अंतराळ स्थानकाच्या बांधकामाला मान्यता दिली? तर लक्षात ठेवा, चीन देशाने दिलेली आहे. ठिकाण दक्षिण चीन समुद्रात 2000 मीटर खोल, आतापर्यंत सर्वात खोल आणि तांत्रिकदृष्ट्या जटिल पाण्याखाली प्रतिष्ठानापैकी एक 2030च्या सुमारास कार्यान्वित होईल. म्हणजे काय सांगता येईल? समुद्रात खोल पाण्याचा अंतराळ स्थानक बांधकामाला सुरुवात केली आणि सर्वात खोल 2000 मीटर खोल आहे मित्रांनो, चीनने सुरू केलेलं आहे. ठीक आहे, चौथा प्रश्न, अलीकडे जोथम नापत, ठीक आहे, कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान झाले आहे? ठीक आहे, तर उत्तर आहे वानुआतू या देशाचे ते झालेले आहेत. लक्षात ठेवा, वानुआतू या देशाचे झालेले आहेत. ठीक आहे, पॉईंट खूप महत्वाचा आहे. कोणत्या देशात झालेत असा प्रश्न विचारलाय. तर आपल्याला थोडेसे आपल्याला काही लोक माहित पाहिजे. लक्षात ठेवा, युनायटेड किंगडमचे केसर आहेत, नेदरलँडचे डिक शुपू आहेत, भूतानचे शेरिंग तोपके आहेत, पाकिस्तानचे शहाबाज शरीफ आहेत, ऑस्ट्रेलियाचे अँथोनी अल्बनीज आहेत, इटलीचे जॉर्जिया मेलोनी आहेत, इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू, आता परवाच आपण बघितलं त्यांच्याबद्दल, जपान शिंगरू इशिबा, नेपाळ केपी शर्मा ओली. लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढं पाचवा प्रश्न खूप पॉईंट महत्वाचा आहे. 5 वर्ष पाहतोय आपण. गुंतवणूकदारांना निष्क्रिय MF फोलिओ ट्रक करण्यास मदत करण्यासाठी सेबीने टिंबटिंब लॉन्च केली आहे. सेबीने मित्रा हे लॉन्च केले आहे. लक्षात ठेवा, सेबीने काय लॉन्च केले? मित्रा. सेबीची स्थापना कधी झाली मित्रांनो? 1988. लक्षात ठेवा, सेबीची स्थापना कधी झाली? 1988 स्थापन झाली आहे की नाही. आणि जो ह्याला वैधन दर्जा कधी मिळाला? 1992 मध्ये मिळाला. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे ना, स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीला आपण म्हणतो. आपण पाहूया डिटेल काय आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे, गुंतवणूकदारांना निष्क्रिय किंवा दावा न केलेल्या म्युच्युअल फंड फोलिओचा मोगावा घेण्यास मदत करण्यासाठी सेबीने मित्राचा फुल नेम काय? म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीव्हल असिस्टंट हे डिजिटल प्लॅटफॉर्म सादर केले. हे प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांना दुर्लक्षित गुंतवणूक शोधण्याची परवानगी देते आणि फसव्या रिडेप्शन टाळण्यासाठी KYC अपडेट्सना प्रोत्साहन देते. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी उद्योगस्तरीय शोधण्यायोग्य डेटा बेस प्रदान करण्यासाठी RTA द्वारे मित्रा विकसित केले गेले आहे.
लक्षात ठेवा मित्रा हे लॉन्च केले गेलं आहे. 6वा प्रश्न मित्रांनो, आपला 6वा प्रश्न पाहतो आपण. कोणत्या भारतीय कंपनीने फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड 2025 जिंकला आहे? मित्रो, एनटीपीसी ने जिंकला आहे, ज्याची स्थापना 1975 मध्ये झाली. एनटीपीसी स्थापना कधी झाली मित्रांनो? 1975 मध्ये झालेली आहे. एनटीपीसी लिमिटेडला 13 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे युएन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया UNGSNI कडून वॉटर रेझिलियन्स श्रेणीमध्ये फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड 25 मिळाला. हा पुरस्कार जलसंवर्धन, सांडपाणी प्रक्रिया आणि शाश्वत जल व्यवस्थापन पद्धतीमध्ये एनटीपीसीच्या नेतृत्वाखाली दखल घेतो. ऍक्च्युली मी स्वतः पाहिलंय की सोलापूरमध्ये जे एनटीपीसी आहे ते सुद्धा सांडपाणी प्रक्रिया खूप सुंदर करते आणि जल शाश्वत व्यवस्थापन सुद्धा करते. काही जागी एनटीपीसी एरियामध्ये काही जागी पाण्याची व्यवस्था खूप सुंदर होत आहे. ठीक आहे. एनटीपीसीचे 2032 पर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. ठीक आहे. ओके, चलो पुढे बघूया. आणि पूर्ण देशात खूप चांगलं काम एनटीपीसी करत आहे. ठीक आहे. पुढे 7वा प्रश्न. आरबीआयने एसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक यांना न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्त केले. त्यांचं नाव काय मित्रांनो? श्रीकांत हे त्यांचं नाव आहे. त्यांची त्यांनी निवड केलेली आहे. लक्षात ठेवा. म्हणजे हे माजी मुख्य महाव्यवस्थापक आहेत. लक्षात ठेवा. एसबीआयचे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्त केले आहेत. आरबीआयने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेसाठी प्रशासकाची नियुक्ती केली आणि त्यांचे संचालक मंडळ 12 महिन्यासाठी निलंबित केले. रवींद्र सप्रा, अभिजित देशमुख यांच्यासह सल्लागाराची एक समिती दैनंदिन कामकाजावर देखरेख करेल आणि रोखतेच्या समस्येमुळे बँकेने कामकाज थांबवले. पात्र ठेवीदारांना 5 लाख पर्यंतचा विमा उतरवण्यात आला. ठीक आहे. ओके, श्रीकांत हे झालेले आहेत. 8वा प्रश्न. ठीक आहे, इथं चुकले जरा थोडस मित्रांनो, लक्षात ठेवा. 38व्या पारी ते 38व्या राष्ट्रीय खेळाची राजा भालिंदर सिंग ट्रॉफी कोणी जिंकली? ऍक्च्युली पाहायला गेलं तर हे काय आहे की मित्रांनो, जो राष्ट्रीय जे आपले खेळ झाले त्याच्यामध्ये जो अव्वल क्रमांक घेतो ना त्यांना राजा भालिंदर सिंग ट्रॉफी मिळते. तर सेवा म्हणजे सर्व्हिस, लक्षात ठेवा, सेना दलाला हा पुरस्कार मिळालेला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळाला होता. थोडं आपण डिटेल पाहूया. सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड किंवा आर्मी संघाने 38व्या उन्हाळी राष्ट्रीय खेळामध्ये राजा भालिंदर सिंग ट्रॉफी जिंकून 68 सुवर्ण, 26 रौप्य आणि 27 कांस्य अशी 121 पदकासह पदतालिकेतील अव्वल स्थान पटकावले. आर्मी संघासाठी ही 5वी राजा भालिंदर सिंग ट्रॉफी होती. 38व्या राष्ट्रीय खेळ 25 होस्ट उत्तराखंड, मस्कत, माऊली, हिमालयन मोनाल पक्षी. टॅगलाईन संकल्प ते शिखरापर्यंत. आणि 39व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन मेघालयमध्ये मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. 9वा प्रश्न. अलीकडे हाफ मॅरेथॉन 57 मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण करणारा पहिला व्यक्ती कोण आहे? मित्रांनो, खूप पॉइंट महत्वाचे आहे. हे युगांडाचे आहेत. जेकब किपलिमो हे युगांडाच्या 57 मिनिटांपेक्षा कमी वेळेत अर्ध मॅरेथॉन धावणारा पहिला व्यक्ती ठरला. 24 वर्षीय व्यक्ती आहेत. कॅल्पिमोनो बार्सिलोनामध्ये 56.42 मिनिटात शर्यत पूर्ण केली. लक्षात ठेवा, सगळ्यात कमी वेळात शर्यत जिंकणारा म्हणजे हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा फर्स्ट पर्सन आहे जेकब किपलिमो. लक्षात ठेवा, किंवा मोने लक्षात ठेवा. ठीक आहे, याचं नाव आहे त्यांचं. लक्षात ठेवा, त्यांनी कव्हर केलं 56.42 मिनिटात. 24 इयर्स आहेत. बार्सिलोनामध्ये झाली होती. त्यामध्ये त्यांनी टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे. 10वा प्रश्न. व्यापार बळकट करण्यासाठी EFTA डेस्क कोणी सुरू करेल असा प्रश्न विचारलाय. कोणी सुरू केलेलं आहे? हा पण सुंदरसा प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर आपला देश भारत देशाने केलेलं आहे. ठीक आहे. भारताची भूसीमा किती आहे? 32, 87, 263 चौरस किलोमीटर आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. भारतात सध्या 28 घटक राज्य आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. एकूण भूसीमा किती आहे? 15,200 किलोमीटर. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, पुढे 11वा. नुकतेच लॉन्च करण्यात आलेले IM या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गोपीचंद पी हिंदुजा या पुस्तकाचे लेखक आहेत. लक्षात ठेवा. अलीकडे लॉन्च केले IM क्वेश्चन मार्क आहे. या पुस्तक लेखक कोण आहेत? गोपीचंद पी हिंदुजा आहेत. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 12वा प्रश्न पाहतोय मित्रांनो. लक्षात ठेवा, आपण कोणत्या राज्य सरकारने अलीकडे स्विस इंडियन चेंबर
ऑफ कॉमर्स सोबत सामंजस्य करार केला आहे? प्रश्न खूप सुंदर आहे मित्रांनो. कोणत्या राज्याने हा करार केला? तर उत्तर आहे कर्नाटक राज्याने हा करार केलेला. प्रश्न, कोणत्या कंपनीद्वारे भारत आणि अमेरिका दरम्यान डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी समुद्राखालून 50,000 किलोमीटर केबल टाकण्यात येणार आहे? तर मेटा. लक्षात ठेवा, मेटा करणार आहे. 14वा, इस्रो आणि कोणत्या IIT यांनी संयुक्तपणे शक्ती प्रोसेसरवर आधारित स्वदेशी RISC-V कंट्रोल फॉर स्पेस ऍप्लिकेशन AIS विकसित केले आहे? तर IIT मद्रासने विकसित केलेले आहे. ठीक आहे. 15वा प्रश्न, IPL चे सह होस्ट म्हणून थम्सअपची जागा आता कोण घेणार आहे? तर उत्तर आहे कॅम्पा कोला घेणार आहे. लक्षात ठेवा, कॅम्पा कोला घेणार आहे. IPL जिथे थम्सअपच्या होस्ट म्हणून होता कॅम्पा कोला आहे. 16वा प्रश्न, नुकताच दिल्लीचा 78वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आहे? दिल्ली पोलिसांचा. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 16 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. 17वा प्रश्न, नुकताच राष्ट्रीय बदाम दिन केव्हा साजरा केला जातो? खूप पॉइंट महत्वाचा आहे हा सुद्धा. 16 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा अष्टपैलू बदामांच्या आरोग्यविषयक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी साजरा केला जातो. ठीक आहे. 18वा प्रश्न, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? असा प्रश्न विचारलाय मित्रांनो. लक्षात ठेवा. तर उत्तर ह्याचं आहे नामदेव शिरगावकर. हे त्याचं नाव आहे. त्यांचं नाव आहे. लक्षात ठेवा. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 19वा प्रश्न, महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर एकनाथजी शिंदे यांना गौरवण्यात आलेले आहे. आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 साठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूंची ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे? माहित पाहिजे. विराट कोहली, शिखर धवन, सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर. आपल्याला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. उत्तर काय असणार आहे? आणि मित्र, सर्वचे सर्व प्रश्न आपण घेतलेत, महत्वाचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे. ठीक आहे. ओके, धन्यवाद. इथे थांबू. उद्या आपण याच टाइमला याच व्हिडिओ मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.